तर इराण अमेरिका युद्धाचा आजचा 18वा दिवस आहे। आखातामध्ये जरी युद्ध सुरू असलं तरी त्याचा थेट परिणाम हा आपल्या भारतावर होतोय। एपीएमसीच्या फळ बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे, मात्र कोकणातील हापूस मर्यादित प्रमाणातच येत असल्यानं दर गगनाला भिडलेले आहेत। सोमवारी बाजारात एकूण 16,845 आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या। त्यात कोकणातील 6,325 पेट्या तर इतर राज्यातील 10,520 पेट्यांची नोंद झाली। कोकणातील हापूसच्या उत्पादनात यंदा 60 ते 70% घट झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे सूर्यफूल सोयाबीन तेलाच्या दरात 13 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। निर्यात केला जाणारा बासमती तांदूळ बंदरातनं परत आल्यानं दरात 5 रुपयांची वाढ कायम आहे। तुटवड्यामुळे साबुदाण्याच्या किमतीही वाढलेल्या आहेत। युद्धामुळे अंड्याची किंमत स्वस्त झालेली आहे। निर्यात कमी झाल्यानं अंड्याचे दर कोसळले आहेत। गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं दूध डेअरी चालवणारे दुकानदारही अडचणीत आहेत। दुधापासून तयार होणारे पनीर, दही, लोणी, तूप तसंच आम्रखंड आणि श्रीखंड यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलेंडर अत्यावश्यक असतो।